सारिका जाधव. मी सारिका जाधव. आता आम्ही चाललोय इचलकरंजीला. आमच्या दोन एकांकिका आहेत, एक हॅलो आणि ग्रेट पेट. तर आम्ही सगळे चाललो आहोत. छान प्रयोग होईल आमचा. धन्यवाद. तर मॅडम तुमची कोणती आहे एकांकिका? ग्रेट पेट. आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय करताय? मी सौमित्राची भूमिका करते. म्हणजे लीड ऍक्टर आहेत या ग्रेट भेटच्या. त्याच्यानंतर ना आपण ग्रेट भेटचे लीड ऍक्टर म्हणजे अभि वाईकर यांच्याशी आपण संवाद साधूया. तर हे आहेत लीड ऍक्टर अभि वाईकर. हाय, मी अभिजित वाईकर. सोनिया सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला लागलेली आहे. तसं आम्ही आता इचलकरंजीच्या प्रयोगासाठी चाललोय. तर या बसमध्ये जितके काही लोक आहेत, 21 सीटर बस आहे. बसमध्ये असणाऱ्या लोकांची संवाद साधते. ग्रेट भेट नावाची एकांकिका मी करतोय. त्याच्यामध्ये माझ्यासोबत को आर्टिस्ट माझी को स्टार सारिका जाधव आहे आणि हे माझे मित्र संदीप कुमार हे प्रकाश योजना आणि नेपथ्याची जबाबदारी सांभाळत आहेत. तर सगळ्यांचे माईक्स तुम्हाला मिळतीलच. मी तर सतत बोलतच असतो. तर भेटूया परत इचलकरंजीमध्ये. सर तुम्ही काय बोलू शकता का? या दोन्ही एकांकिकेमध्ये लाईट्स करतोय, नेपथ्यही करतोय आणि नेहमीप्रमाणेच मला हे करायला खूप मजा येते. कधी तर चालू होते की कसं झालंय कधी पोहोचतो. तर आता सध्या आम्ही अर्ध्या प्रवासामध्ये आहे. हे बघा तुम्हाला दाखवू शकते. हे सगळे आमची टीम आहे. सर तुम्ही पण बोला, तुम्ही कोण आहे? माझं नाव दर्शनकर आहे. माझी मुलगी हॅलो या एकांकिकेमध्ये रोल करत आहे. आता इचलकरंजीला पोहोचल्यानंतर तिची एकांकिका चालू आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव भीमराव जाधव. माझी मुलगी या एकांकिकेत काम करत आहे आणि मी तिच्याबरोबर चाललेलो आहे इचलकरंजीला. धन्यवाद. तर आपण दुसरी एक एकांकिका आहे ती म्हणजे हॅलो. तर आपण त्यांच्या टीमकडे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा त्यातली लीड ऍक्टर करते सृष्टी. नमस्कार, माझं नाव सृष्टी दीपक तनाने. मी दीपकचा कॅरेक्टर करते आणि आमचे दोन एकांकिका आहेत. चला मग तुम्ही आपल्याशी सोबत. त्यातली दुसरी एक कलाकार आहे, तिचं नाव आहे. नमस्कार, माझं नाव श्रद्धा जाधव. माझ्या पात्राचं नाव आलिशा आहे आणि आय होप आमच्या दोन्ही एकांकिका खूप चांगल्या होणार आहेत. तर आपण जे पहिल्यांदा आपल्यासोबत जॉईन झालेलं आहे ते म्हणजे तुमचं नाव सांगा. मी अश्विनी भोसले. मी शिरीत हे कॅरेक्टर करते कोरिओग्राफरचं आणि हा खूप छान अनुभव आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा. त्यानंतर ना आपल्या ज्योती मॅडम. हाय, मी ज्योती कांबळे. मी याच्यामध्ये जान्हवीचा रोल करते. जान्हवी. याच्यानंतर ना ग्रेट भेट याचं म्युझिक करत आहे रेश्मा आणि प्लस हॅलो ह्याच्यामध्ये सुद्धा ते ऍक्टिंग करत आहे. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. तर त्यामध्ये खूप छान वाटतंय मला. ट्रीटमेंटमध्ये पण म्युझिक करते. खूप छान वाटतंय. खूप छान थँक्यू रेश्मा. खरं तर सांगायचं म्हटलं तर हॅलो याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून देतात. आणि मी त्यांना त्यांच्या कॅरेक्टरबद्दल आणि त्यांना हे करताना त्यांचा अनुभव विचारणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल सांगा. नमस्कार, मी मेघा शिंदे. आम्ही इचलकरंजीला चाललोय. आज आमच्या दोन एकांकिका आहेत. एक म्हणजे ग्रेट भेट आणि एक म्हणजे हॅलो. हॅलोमध्ये सर्व लेडीज आहेत आणि माझं त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. इन्स्पेक्टर नलिनी कामत म्हणून. खूप छान वाटलं. सगळ्यांनी खूप छान साथ दिली. टीमवर्क आहे आणि मला खात्री आहे की खूपच छान होणार आहे. आमची दोन्ही एकांकिका खूप सुंदर होणार आहे. धन्यवाद. मॅडम तुम्हाला अनुभव कसा वाटला सगळ्यांना एकत्र करून? थोड्या अडचणी आल्या. कोणाचं टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं, कोण वेळेत येत नव्हतं, कोणाचं व्यवस्थित पाठांतर होत नव्हतं. पण मग हळूहळू सर्वांनी एकत्र येऊन छान काम केलं. सरांनी पण, अभिजित सरांनी आम्हाला खूप छान मदत केली. डिरेक्शन कसं करायचं, कशा पद्धतीने एकांकिका बसवायची, कसं पाठांतर करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, शिकवल्या. त्यासाठी मी अभिजित सरांची खूप
मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू मॅम. जॉईन झालेला नाही, माझं हे दुसरं नाटक आहे सरांकडे. नमस्कार, माझं नाव संगीता चांगवण आणि मी हॅलो या नाटकामध्ये रेक्टरची भूमिका करत आहे. ॲक्च्युअली त्यात फडणीस मॅडम म्हणून हे भूमिका मी साकार करीत आहे. आणि आता आम्ही इचलकरंजीला आमचं हे नाटक आहे आणि आमच्या सरांचं म्हणजे अभिजित वाईकर प्रोडक्शनच्या खाली आम्ही 2 नाटक करत आहोत. एक म्हणजे हॅलो आणि दुसरं म्हणजे ग्रेट बेट. त्यामुळे हा अनुभव आम्हाला एकदमच म्हणजे वेगळा आहे. ह्याच्या आधी एक केलं तर पण ते प्रॉपर सातारामध्ये होतं आणि आता हे म्हणजे दुसरीकडे जाऊन आपल्याला आपल्या भूमिका समजावून द्यायच्यात. आणि ॲक्च्युली यातली महत्त्वाची गोष्ट ती अशी आहे की ह्या नाटकामध्ये सगळ्या महिला आहेत. त्यामुळे आम्ही हे जोर लावून काम करत आहोत. धन्यवाद. थँक्यू.